सर्वप्रथम मी लोकमाता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीच्या शुभेच्छा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला, देशातील जनतेला या ठिकाणी देतो। आणि एक स्त्री जातीत जन्म घेऊनसुद्धा पूर्ण देशभर या ठिकाणी स्त्री जातीला अक्षरशः अभिमान वाटेल असं काम त्या काळामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलं। त्या ठिकाणी त्यांनी महिला असूनसुद्धा 29 वर्ष राज्य जे आहे, 29 वर्ष राज्य करण्याचा जो बहुमान जो आहे तो त्यांना मिळालेला आहे। आणि त्यांचं राज्य जे आहे, त्यांच्या राज्याची तुलना जी आहे ती फक्त रामराज्याशीच होऊ शकेल, कारण त्यांच्या काळामध्ये महिला सुखी होत्या, सगळ्या जाती धर्माचे मुस्लिम बांधवसुद्धा खुश होते। त्यांच्या जसं हिंदूंची मंदिरं जी आहेत त्या ठिकाणी त्यांनी बांधली, तसं मुस्लिमांच्या मशीदसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बांधलेल्या आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये ज्या ठिकाणी आता अतिरेक्यांचा जसा धुमाकूळ आहे तसं त्या काळामध्ये सुद्धा रोहिल्यांचा आणि या ठिकाणी अतिरेक्यांचा त्यावेळी धुमाकूळ चालला असताना सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी स्वतःची मुलगी जी आहे ती त्या ठिकाणी जो कोणी या भिल्लांचा बिमोड करेल त्याला स्वतःची मुलगी देईल म्हणून सांगितलं। आणि त्या ठिकाणी एका सैनिकाला जे आहे त्यांनी स्वतःची मुलगीसुद्धा त्या ठिकाणी लग्न करून दिलं। अशा प्रकारे त्या ठिकाणी अक्षरशः या देशामध्ये त्याकडे रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, त्या काळामध्ये त्यांनी चार धामचा रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी बांधला। 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार जो आहे तो त्या ठिकाणी मोगलांनी सगळी मंदिरं पाडून टाकली होती। स्वखर्चानं अहिल्यादेवींनी सगळी मंदिरं त्या ठिकाणी आज दिमाखानं सगळे 12 ज्योतिर्लिंग या देशामध्ये दिसत आहेत, ती सगळी अहिल्यादेवी होळकरांची पुण्याई आहे। आणि म्हणून त्यांचं उपकार जे आहे त्या भारतीय या समाजावरती जितकं सांगावं तितकं थोडंसं आहे। ज्यावेळी त्यांच्या राज्यावरती राघोबादादांनी हल्ला केला होता 50,000 सैनिक घेऊन, त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या समोर त्यांनी 5,000 महिलांची फौज ती त्या ठिकाणी समोर ठेवली आणि राघोबादादाला आव्हान दिलं की राघोबादादा तुम्ही माझ्यावर चाल कराल, पण मी एक स्त्री माणूस आहे, मला जर तुम्ही हरवलं तरीसुद्धा तुमचीच बदनामी संपूर्ण जगामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जर माझ्या हस्ते तुमचा पराभव झाला तरीसुद्धा तुमची बदनामी जी एका महिलेच्या हस्ते पराभव झाला अशा प्रकारे तुमची बदनामी होणार, तुम्ही ठरवा। आम्ही पूर्ण सैन्यानिशी आम्ही सज्ज आहोत आणि त्या युद्धास आम्ही तयार आहोत अशी ज्यावेळी भाषा अहिल्यादेवींनी केली त्यावेळी राघोबादादा त्यांनी सांगितलं की नाही अहिल्यादेवी, मी हल्ला करायला आलो नाही, मी तुम्हाला राखी बांधायला आलेलो आहे। त्यावेळी अहिल्यादेवी सांगितले राखी बांधण्यासाठी 50,000 फौज घेऊन यायची काय आवश्यकता होती। आणि अशा प्रकारे अहिल्यादेवींचं जे काय काम त्या काळामध्ये झालं त्या कामाचं आजसुद्धा जे आहे त्याची उतराई होणार नाही। संपूर्ण देशभरात आज या अहिल्यामातेची आज जयंती जी आहे ती पूर्ण देशभरात सगळे समाज बांधव मिळून या ठिकाणी साजरा करत आहेत। या ठिकाणी अहिल्यादेवीचा हा चर्चगेटचा पुतळा आहे। या ठिकाणी या मुंबईमधलं एकमेव ठिकाण जे आहे त्या ठिकाणी ह्या होळकर चौकामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा आम्ही स्थापन केला। हा पुतळा आम्हाला परवानगी मिळायला 18 वर्षे लागली। या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा चौक आहे चर्चगेट समोरचा, इथं हा चौक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आहे, इथं पुतळा अहिल्यादेवीचा आहे, पण इथल्या स्टेशनला मात्र नाव जे आहे ते चर्चगेटचं आहे। या ठिकाणी कुठलं चर्चही नाही आहे आणि या ठिकाणी कुठलं गेट पण नाही आहे। मी आपल्या माध्यमातून सरकारला मागणी करत आहे की या चर्चगेट स्टेशनचं नाव जे आहे ते अहिल्यादेवी होळकर स्टेशन करावं आणि अहिल्यादेवीचा मान सन्मान या महाराष्ट्र राज्यानं करावं, देशानं करावं अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी मी करत आहे। जयंतीच्या निमित्तानं समाज बांधवांसाठी सरकार दरबारी काही मागणी करताय का काय? नाही, कसं आहे की अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्तानं धनगर बांधवांचा हा खरा हा उत्सव आहे, बाकी सगळे समाज करतायत, पण धनगर समाजाला मात्र प्रत्येक अहिल्यादेवी जयंतीला सगळे मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, मोठमोठ्या गप्पा मारतात, मोठमोठे आश्वासनं देतात, पण या धनगर बांधवांसाठी मात्र कधीही कुणी काही केलं दिसत नाही। त्यांचा आरक्षणाचा प्रश्न आहे आज जवळजवळ 75 वर्षे भिजत ठेवलेला आहे। प्रत्येक वेळी अहिल्यादेवी जयंतीला मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री आज पण चौंडीला त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जात आहेत। गेल्या वर्षी त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही धनगर समाजाचा एसटीचा आम्ही आरक्षण प्रश्न मिटवू, मेंढपाळांचे प्रश्न आम्ही मिटवू, पण अशा प्रकारे ना गेल्या 25 वर्षामध्ये ना कुठल्या मेंढपाळाचा विकास झालेला आहे ना धनगराचा विकास झालेला आहे। त्यांचा एसटीचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आता तर हायकोर्टमध्ये सरकारनं आमची बाजू मांडायला पाहिजे होती, ती सरकारनं न मांडल्यामुळं पुन्हा एकदा एसटीच्या प्रश्नापासून धनगर समाजाला वंचित राहावं लागत आहे। माझी पुन्हा या सरकारला मागणी आहे
की आपण या ठिकाणी धनगर समाजाचा एसीचा प्रश्न आहे तो पार्लमेंटमध्ये बिल पास करून या ठिकाणी हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. आणि जर हा सोडवला नाही गेला तर धनगर समाज जो आहे तो येत्या निवडणुकीमध्ये सरकारला घरचा धडा दाखवल्याशिवाय त्याविश्वास बसणार नाही. त्यांना या ठिकाणी जे काही आमदार उभा राहतील हा आता धनगरांचं आरक्षण ओबीसीमधलं आहे. ओबीसीमध्ये सुद्धा या ठिकाणी ते आरक्षणसुद्धा धोक्यात या सरकारनं आलेलं आहे. एकीकडे मराठा समाज मागणी करतो आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे. धनगरांची मुलं जी काही आता पंचायत समिती सदस्य होतात, जिल्हा परिषद सदस्य होतात, एखादी आमची वाक्षीताई महापौर होते, एखादी आमची नंदाताई खोत सांगलीची महापौर होते, त्याच्यावर सुद्धा आता हल्लाबोल जो आहे तो मराठा समाजाने केलेला आहे, प्रस्थापित समाजाने केलेला आहे. आणि त्यामुळं हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आता धोक्यात आल्यामुळं आमचं UPCचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि आमचं NTचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. आणि म्हणून माझी मागणी सरकारकडं जसं धनगरांचा एसटीचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसा ओबीसीचं आरक्षणसुद्धा आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे तो आम्ही धक्का लागू देणार नाही. आणि या ठिकाणी सरकारशी 2 हात करण्याची तयारीसुद्धा जी आहे त्या समस्त या धनगर समाज बांधवांनी ओबीसी बांधवांनी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला या ओबीसी आणि धनगर बांधवांशी त्यांच्या रोषाला बळी पडावं लागणार आहे.